आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आता आपण गाणी घेणार आहोत म्हणून टाळ्या वाजून गाण्यामध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 53 अहो प्रभूला नवे गीत गा. गीत क्रमांक 53 अहो प्रभूला नवे गीत गा. अहो प्रभूला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभूला गा. अहो प्रभूला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभूला गा. त्याच्या कारणाचा आम्हास अनुभव, सर्व राष्ट्रांमध्ये जाहीर गौरव. त्याच्या तारणाचा आम्हास अनुभव, सर्व राष्ट्रांमध्ये जाहीर गौरव. करुण स्तुती प्रभु नाम लोका सांगा, करुण स्तुती प्रभु नाम लोका सांगा. हो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा. अहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा. हो 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 आ हो 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 आ हो हो. स्तुतीस पात्र देव तो सर्व समर्थ, भयास योग्य देव तो जीवनार्थ. स्तुतीस पात्र देव तो सर्व समर्थ, भयास योग्य देव तो जीवनार्थ. धरून भय विश्वास त्यास मागा, धरून भय विश्वास त्यास मागा. हो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा. अहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा. हो 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 आ हो 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 आ हो हो. सन्मान बहुमान त्या समोर, सामर्थ शोभा निरंतर. सन्मान बहुमान त्या समोर, सामर्थ शोभा निरंतर. करील अंती न्याय तुम्ही लागा मार्गा, करील अंती न्याय तुम्ही लागा मार्गा. हो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा. अहो प्रभु
प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा. हो 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 हो, आहा 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 हो हो. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे. गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे. चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे. जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे. भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे. जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे. यीशु के ही गुण गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. यीशु के वचन को सुनाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू. गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम. जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाम. जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाम. मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाम. मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाम. आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाम. आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाम. शांतिदाता येशू, शांतिदाता येशू, शांतिदाता येशू तुझे नाम. शांतिदाता येशू, शांतिदाता येशू, शांतिदाता येशू तुझे नाम. रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाम. रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाम. प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाम. प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाम.
धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम, धन्य धन्य येशू तुझे नाम, धन्य धन्य येशू तुझे नाम. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 116, मेरा प्रभु मुझसे प्यार करता. गीत क्रमांक 116, मेरा प्रभु मुझसे प्यार करता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. चाहे सब मुझको ठुकराए, चाहे सब मुझको ठुकराए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. चाहे माँ बाप मुझको भूल जाए, चाहे माँ बाप मुझको भूल जाए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. चाहे जग मुझसे दूर हटे, चाहे जग मुझसे दूर हटे, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 38, प्रभु गाऊ तुझे गुणराया. गीत क्रमांक 38, प्रभु गाऊ तुझे गुणराया. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. धरतीचा तू निर्माता, आकाशाचा तू विधाता. ताऱ्यांचा तुझी करता, जगताचा तुझी त्राता. तुझ शोध खोटे मीराया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. तुझ शोध कुठे मीराया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. वाऱ्याची झुळझुळ विरली, लाटांची खळखळ सरली. दुःखाने होते जग भरले, त्यामधून तू जन्माला. उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बापा. उपकार कसे मी फेडू,
प्रभु तुझी प्रेमळ बाबा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा, प्रभु तुझी प्रेमळ बाबा, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी. क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है. क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है. यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. ऐसे नाव के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है. ऐसे नाव के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है. जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया.
आता सर्वजण आपल्या जागेवरती उभे राहा. आपण त्या महान परमेश्वराची नाचून आणि गाऊन स्तुती करणार आहोत. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरी जा भागवितो. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरी जा भागवितो. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती. आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. 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 माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. हालेलुया 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 हालेलुया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताचे, आनंदे नाचून गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया.
गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. धन्य झाले कान माझे, धन्य झाले डोळे, प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले. धन्य झाले कान माझे, धन्य झाले डोळे, प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले. प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके, मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले. प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके, मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले. पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम, सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट. पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम, सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट. वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे, कधी होणार आहे प्रभू काळ तुझे. वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे, कधी होणार आहे प्रभू काळ तुझे. तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे, मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे. तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे, मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे. कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ, स्तुती तुझी किती करू मला नाही कळत. कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ, स्तुती तुझी किती करू मला नाही कळत. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. नाही असे पाहिले मी कधी या जगात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है. सियों की मान में डाल दिया जाए, कभी न घबराना. आगे की ज्वाला जब तुझे घेरे, तभी न घबराना. सियों की मान में डाल दिया जाए, तभी न घबराना. आग की ज्वाला जब तुझे घेरे, तभी न घबराना.
आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में हो तुझे थामे रहेगा। आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में हो तुझे थामे रहेगा। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। साथ में तेरे कोई न होवे तभी न घबराना, साथ तेरे सहने कोई न होवे तभी न घबराना। साथ में तेरे कोई न होवे तभी न घबराना, साथ तेरे सहने कोई न होवे तभी न घबराना। हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा। हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता पण त्या महान आणि जिवंत परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत। म्हणून सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहा आणि संपूर्ण मनाने या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या। आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा आणि मोठ्याने बोला, हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा। होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं पूर्ण मन त्या परमेश्वराकडे लावा। तो जिवंत परमेश्वर आपल्यामध्ये हजर आहे, त्याची पवित्र आणि महान उपस्थिती आपल्यामध्ये आहे। म्हणून आपले डोळे बंद ठेवा आणि संपूर्ण हृदयाने त्याच्या पवित्र चरणाशी या आणि त्याची स्तुती करण्याआधी आपलं अंतःकरण साफ करा। मनातला राग काढून टाका आणि प्रभू येशूच्या नावाने आज प्रत्येकाला क्षमा करा। आपली प्रत्येक पापे प्रभूसमोर कबूल करून पापांसाठी पश्चाताप करा आणि प्रभूकडे क्षमा मागा। धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू। पहा त्या प्रेमळ प्रभूने आज पुन्हा एकदा आपल्यावर दया केली, आपल्या पापांची आपल्याला क्षमा केलेली आहे। म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतःकरणातून त्याची स्तुती करा। पहा तो परमेश्वर आज पुन्हा एकदा त्याने आपल्यावर कृपा केली की त्या जगाच्या अंधारातून काढून त्याने आपल्याला त्याच्या प्रकाशात आणलेला आहे। आपण जे मरणात होतो, सैतानाच्या मगरमिठीत होतो, परंतु आज त्याने आपल्याला त्याच्या पवित्र चरणाशी आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी, कृपेने भरून काढण्यासाठी त्याच्या जवळ बोलावलेला आहे। वचन म्हणतं की बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडके आहेत। त्याने आपल्यावर दया केली, आपल्याला निवडलं। आपण आईच्या गर्भात होतो त्याच वेळी त्याने आपल्याला निवडलं आणि आपल्याला त्याच्या राज्यात आणलेलं आहे। सर्व आशीर्वाद
आपल्या जीवनात यावे आणि आपण सुंदर आणि आशीर्वादित जीवन जगावं म्हणून ही कृपा त्याने आपल्यावर केलेली आहे. कारण तो आपला स्वर्गातला बाप आहे. म्हणून कोणतीही लाज न बाळगता मनापासून हृदयातून नाचून गाऊन त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. जोरात टाळ्या वाजून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, संपूर्ण मन त्याच्याकडे लावा. पहा, आज आपण जिवंत आहोत आणि त्याच्या पवित्र चरणाशी उभे आहोत. हे फक्त त्याने आपल्यावर केलेलं प्रेम आहे. तो आपला स्वर्गातला सनातन पिता आहे. तो आपला निर्माणकर्ता, आपला जीवनदाता आणि आपला विधाता आहे. पहा, त्याने आपल्यासाठी या सुंदर विश्वाची निर्मिती केलेली आहे. म्हणून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. तो परमेश्वर म्हणतो की तुम्ही मागण्याआधीच तुमच्या गरजा काय आहेत हे मला ठाऊक आहेत. म्हणूनच तर तो दररोज आपल्याला सूर्याचा मोफत प्रकाश देतो, रात्री चंद्र आणि ताऱ्यांचा प्रकाश आपल्याला देतो. दरवर्षी पावसाद्वारे तो आपल्याला पाणी देतो आणि आपल्या गरजा भागवतो. क्षणोक्षणी तो आपल्याला शुद्ध हवा देतो आणि आपल्याला जिवंत ठेवतो. त्या परमेश्वराच्या प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. हे सुंदर डोंगर, टेकड्या, नदी, झरे सगळं काही साक्ष देतं की तो परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. कारण हे सगळं काही त्याने त्याच्या शब्दांद्वारे फक्त आपल्यासाठी अस्तित्वात आणलं. आणि हे या संपूर्ण पृथ्वीवर त्याने आपल्या मानवजातीला अधिकार दिला
कारण आपण त्याची मुलं आहोत. त्याच्या प्रतिरूपात त्याने आपल्याला घडवलेलं आहे. आपल्या या सुंदर शरीराबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. पहा, आपल्या शरीरात त्याने प्रत्येक अवयव कार्यरत ठेवलेला आहे. आपल्याला सुंदर पद्धतीने त्याने निर्माण केलेलं आहे, त्याच्या प्रतिरूपात घडवलं आहे. आणि या शरीरात त्याने आरोग्य दिलं आहे. त्याने आपल्याला नवीन जीवन दिलेलं आहे. या सुंदर आणि आशीर्वादी जीवनाबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्या उणीवांकडे पाहू नका, तर त्याने आपल्याला जी दिलेलं आहे, जे आशीर्वाद त्याने आपल्या जीवनावर पाठवले आहे, त्याकडे पाहून नाचून गाऊन त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. कारण आपण त्याला काहीच देऊ शकत नाही, परंतु त्याची स्तुती करून आपण त्याच्या हृदयाला आनंद देऊ शकतो. म्हणून नाचून आणि गाऊन त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. जोरात टाळ्या वाजवा आणि त्या प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभु, धन्यवाद धन्यवाद. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरी दया कैसे भूलेगी हमें, तेरा ही बनाया हुआ सारा जहां. तू ही रहे प्रभु मेरे संग में, जैसा तू है वैसा कोई दूजा है कहाँ. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरे सिवा कोई पाले ना हमें, तेरा ही दिखाया हुआ रास्ता चले. तू ही करे वो उजाला राह में, जहाँ जहाँ जाए प्रभु तेरा नाम ले. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तूने प्रभु जो दिखाई है हमें, सत्य की तरफ वो जाती डगर. इतनी दुआ है तुझसे प्रभु, हम सब लोगों पर तू रखना नजर. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. प्रभु दिया उसे वरदान, प्रभु दिया उसे वरदान. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या परमेश्वराच्या प्रेमाकडे पहा. आपण जेव्हा आजारात दुःखात होतो, आपण वेदनेने तडफडत होतो, आपल्या जीवनावर त्या सैतानाचा अधिकार होता. आपण पापाच्या खोल दलदलीत होतो आणि आपल्याला वाचवणारं कोणीच नव्हतं. आपल्या शरीराचा तर नाश होणारच होता, परंतु आपण सर्व काळासाठी त्या न विझत्या अग्नीमध्ये पडून, नरकात पडून नाश पावणार होतो. परंतु त्या स्वर्गातील आपल्या महान परमेश्वराने आपल्यावर कृपा केली आणि त्याच्या पुत्राच्या राज्यात आणून आपल्याला ठेवलं आहे. आज आपलं जीवन आशीर्वादित आहे. आपण आजारातून मुक्ती मिळवतो. आपल्या हृदयात शांती आहे, आनंद आहे, कारण त्या स्वर्गातल्या महान परमेश्वराने आपल्यावर दया केली, त्याने आपल्यावर कृपा केली. आपल्यापैकी कुणीही स्वतःच्या ताकदीने किंवा स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्याच्या राज्यात आलो नाही, तर त्याने आपल्याला बोलावलं, त्याने आपली निवड केली आहे, त्याने आपल्यावर दया केली आहे. त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्याला दिला, त्याला ह्या पृथ्वीवर पाठवलं आणि आपल्या पापांची सगळी शिक्षा त्याला होऊ दिली आणि आपल्याला हे सुंदर आणि आशीर्वादी जीवन दिलं आहे.
त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. आपल्या तारणाऱ्या प्रभू येशूला धन्यवाद द्या, कारण तो जर आपल्या जीवनात आला नसता तर आजही आपण आपल्या दुःखात राहिलो असतो आणि एक दिवस आपला नाश झाला असता. परंतु आज त्याने आपल्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडले आहे, सर्व स्वर्गातले आशीर्वाद आपल्या जीवनावर पाठवले आहे. त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या, प्रभू येशूला धन्यवाद द्या. आपले दोन्ही हात उंच करा आणि बोला माझ्या मागून, होय प्रेमळ प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तू आमच्या जीवनात आलास आणि आमचे जीवन आशीर्वादित झालं. आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला वाचवलं आहेस, तू आमच्या पापांची आम्हाला क्षमा केलीस. आम्ही तुला धन्यवाद देतो. जोरात टाळ्या वाजून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता या त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसासमोर, कारण त्याच्या क्रूसावरून वाहणाऱ्या रक्तामुळेच आज आपल्याला नवीन आशा मिळाली आहे, नवीन जीवन मिळालं आहे. आठवण करा आपल्या प्रभूचं दुःख सहन, आपल्यासाठी की त्याने किती अपमान आणि किती दुःख, किती निंदा सहन केली. जी शिक्षा आपल्याला व्हायला हवी होती ती सगळी शिक्षा आपल्या प्रभूने स्वतःच्या देहावर घेतली, कारण तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्यापैकी कोणाचाही नाश व्हावा ही त्याची इच्छा नाही, तर सर्व काळासाठी आपण त्याच्याबरोबर स्वर्गात असावं. म्हणून त्याने आपल्यासाठी
सगळा अपमान, सगळी निंदा आणि सगळं दुःख वेदना सहन केल्या. तो आपल्यासाठी कष्टी झाला. त्याने आपले क्लेश वाहिले. आपल्या पापांचं ओझं घेऊन तो काल्वरीची वाट चालला. त्याच्या हातापायांवर टोकदार खिळे ठोकण्यात आले. त्याच्या पवित्र मस्तकावर विषारी काट्यांचा मुकुट घालण्यात आला. तो आपल्यासाठी रक्तबंबाळ झाला, निवस्त्र झाला, आपल्यासाठी अपमानित झाला. पाहतो प्रभू येशू क्रूसावर खिळलेला असताना त्याला तहान लागली होती की त्याला पाणीसुद्धा पाजण्यात आलं नाही, तर त्याला आम पाजण्यात आली. आपल्या दुष्टतेचं सगळं त्याला भोगावं लागलं आणि आपल्याला हे सुंदर आणि आशीर्वादी जीवन मिळालं आहे. त्या प्रभू येशूने आपल्याला सैतानाच्या मगरमिठीतून सोडवलं आहे. परंतु त्यासाठी पहा त्याने केवढी मोठी किंमत मोजलेली आहे. त्याचं पवित्र शरीर आणि रक्त देऊन त्याने आपल्याला मोलाने विकत घेतलं आहे. म्हणून आज आपण वाचले गेलो आहोत. त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. तो आपला प्रभू आणि आपला तारणार आहे. त्याने आपल्याला वाचवलं आहे. म्हणून हृदयापासून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. होय प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, कारण तू आम्हाला सैतानाच्या मगरमिठीतून सोडवलंस. तुझं शरीर आणि रक्त देऊन तू आम्हाला मोलाने विकत घेतलं आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. गाओ खुशी के गीत, ये धरती आकाश. आया मसीहा जगत में, पाप का करने नाश. खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप. खोलो अब तुम अपने हृदय को, जिसमें रहे नादाब. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हा 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 हालेलुया. ओ साना ला 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 ला. हालेलुया में ग्रहण करो तुम आज प्रभु को, प्रेम की बहती धार. उसको बना लो सेवनहार, नाव लगा लो पार. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हा 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 हालेलुया. ओ साना ला 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 ला. हालेलुया में वापस आता तेरा प्रभु जी, ले जाएगा साथ. आशा तेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हा 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 हालेलुया. ओ साना ला 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 ला. हालेलुया में, हालेलुया में, हालेलुया में. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता वेळ आहे त्या महान परमेश्वराची आराधना करण्याची. म्हणून सर्वांनी आपले गुडघे टेका. त्या परमेश्वरासमोर स्वतःला लीन आणि नम्र करा. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे. तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर,
त्याच्या समोर आपले गुडघे टेका, आपले दोन्ही हात त्याच्या नावाने उंच करा आणि आपल्या आत्म्याने त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. तो आपल्यापैकी प्रत्येकाच्या अंतःकरणाकडे पाहत आहे. म्हणून हृदयाने आणि आत्म्याने खरेपणाने त्याची आराधना आणि त्याची उपासना करा. होय आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही तुझी आराधना करतो, आम्ही तुझी उपासना करतो. कारण प्रभू, तू आम्हाला हे जीवन दिलं आहेस. तू सर्व सामर्थ्याने भरलेला परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहेस. तू आमचा सनातन पिता आहेस. तू आमच्यापैकी प्रत्येकाला वाचवलं आहेस, आमच्यावर कृपा केली आहेस. म्हणून आम्ही तुझी आराधना करतो, आम्ही तुझी उपासना करतो. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या प्रेमळ पित्याला. धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या प्रेमळ पित्याला. तोची माझा जीवनदाता, रक्षितो तोची मला. तोची माझा जीवनदाता, रक्षितो तोची मला. म्हणून गातो मी धन्यवाद, धन्यवाद प्रेमळ पित्या तुला. धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या प्रभू येशूला. धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या प्रभू येशूला. क्रूसावर करुणी बलिदान दिले मला जीवन स्वर्गीचे. क्रूसावर करुणी बलिदान दिले मला जीवन स्वर्गीचे. म्हणून गातो मी धन्यवाद, धन्यवाद प्रभू येशू तुला. धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या कैवारी आत्म्याला. धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या कैवारी आत्म्याला. जीवन माझे सामर्थ्याने भरतो, परिपूर्ण सत्यात नेतो. जीवन माझे सामर्थ्याने भरतो, परिपूर्ण सत्यात नेतो. म्हणून गातो मी धन्यवाद, धन्यवाद कैवारी आत्म्या तुला. धन्यवाद.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू दुर्बळ अवस्थेत आपल्यासाठी क्रूसावर मेला, परंतु तो सामर्थ्याने भरलेला होता. मरणाची सत्ता त्याच्यावर चालू शकली नाही, म्हणून तो मरणाच्या 3ऱ्या दिवशी पुन्हा एकदा गौरवाने जिवंत झाला. पहा, आपला प्रभू आजही जिवंत आहे आणि त्याने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे की या पृथ्वीवर तो आपल्याला कधीच अनाथ आणि एकटं सोडणार नाही, तर तो आपल्याला सत्याचा कैवारी आत्मा देईल. म्हणून आपल्या हृदयाचे दार उघडा आणि त्याच्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, तुझ्या प्रेमाने आम्हाला भर, तुझ्या शांतीने आम्हाला भर, तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. बरसा दे अपनी दया, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपनी कृपा, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. बरसा दे अपना प्रेम, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपना दान, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. मुक्ति मुझे दे दे. मुक्ति मुझे दे दे. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यांच्याजवळ बायबल आहे त्यांनी पाहायचं आहे याकोबाचे पत्र अध्याय 5 वचन 15. याकोबाचे पत्र अध्याय 5
वचन 15 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. विश्वासाची प्रार्थना दुखणाईतास वाचविल आणि प्रभू त्याला उठविल, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन सांगत आहे, विश्वासाची प्रार्थना दुखणाईतास वाचविल. दुखणाईत म्हणजे आजारी, दुखणाईत म्हणजे रोगी. विश्वासाची प्रार्थना दुखणाईताला वाचविल आणि प्रभू त्याला उठविल, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त मानव रूपात या जगात असताना त्याने जी काही अद्भुत कामं केली, जे काही चमत्कार आणि चिन्ह केले, त्यामध्ये हे एक काम त्याने सगळ्यात मोठ्या प्रमाणात केलं, ते म्हणजे आजारांना बरं करणं. या पलीकडे पण येशूने खूप अद्भुत कामं केली. भूतं काढली, पाण्याचा द्राक्षारस बनवला, तो पाण्यावरून चालला, वादळाला शांत केलं. अशा रीतीचे पुष्कळ चमत्कार त्याने केले. परंतु जी काही अद्भुत कामं येशूने केली, त्या सगळ्यातील जास्त प्रमाणात केलेलं अद्भुत काम म्हणजे त्याने आजारांना बरं केलं. हजारो लोकांचे लोंढे त्याच्या मागे येत होते आणि तो लोकांना बरं करत होता. हालेलुया, हालेलुया. हे जे वचन आपण वाचलं, यामध्ये शरीराचं आरोग्य आणि आत्म्याचं आरोग्य दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्या विश्वासाद्वारे देव आपल्या शरीराला पण आरोग्य देतो आणि आत्म्याला सुद्धा आरोग्य देतो. विश्वासाची प्रार्थना दुखणाईताला वाचविल, प्रभू त्याला उठविल. हे झालं शरीराचं आरोग्य. त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. हे झालं आत्म्याचं आरोग्य. विश्वासाद्वारे देव आपल्या शरीराला पण आरोग्य देतो. विश्वासाच्या प्रार्थनेने देव आपल्या शरीराला पण आरोग्य देतो आणि आत्म्याला सुद्धा आरोग्य देतो. आपल्यापैकी सगळ्यांना या आरोग्याची फार गरज आहे. येशूने का लोकांना बरं केलं? जेव्हा येशूने शिष्यांना पाठवलं त्याचं काम करायला, तेव्हा तो सुरुवातीला म्हणाला, रोग्यांस बरे करा, कुष्ठांस शुद्ध करा, भूते काढा. सगळ्यात पहिलं तो म्हणाला, रोग्यांस बरे करा, कुष्ठांस शुद्ध करा, भूते काढा. आणि शेवटी तो म्हणतो, गरिबांना सुवार्ता सांगा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एखादा माणूस जर आजारामध्ये तडफडतोय, वेदनेने विव्हळतोय, आणि तुम्ही जाऊन त्याला सांगायला लागलात, तू नरकात जाशील, येशूवर विश्वास ठेव, तो ऐकेल का सांगा? तो म्हणेल, नरक मी इकडेच भोगतोय, माझं हे तडफडणं सुरू आहे, हे मी नरकातलं जीवन जगत आहे. याच्यापेक्षा नरक काय भयानक असू शकतो? तो वेदनेने असा लोळतोय जमिनीवर, ओरडतोय, आणि तुम्ही त्याला म्हणाल, तू जर येशूवर विश्वास ठेवला नाही तर नरकात जाशील, कारण तू पापी आहेस आणि तुझी पापं तुला नरकात नेतील. तर तो अजून ओरडून म्हणेल, मी आत्ताच नरकात आहे. म्हणजे माणसाला काय गरजेचं आहे सांगा? देहाचं आरोग्य गरजेचं आहे. जर देह निरोगी नसेल तर आपण देवाच्या शब्दाकडे, देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष लावू शकत नाही. जेव्हा इथे देवाचं वचन सांगितलं जातं तेव्हा 90-95% लोक शांतपणे ऐकतात, कारण पुष्कळांना देवाने बरं केलेलं आहे. परंतु थोडेफार लोक असे असतात ज्यांचं लक्ष लागत नाही. का लागत नाही? पोटात प्रचंड दुखतंय, वचन काय सांगितलं जातं त्याकडे मन लागत नाही. डोकं भयंकर दुखतंय, वचनाकडे लक्ष लागत नाही आहे. कंबर एवढी दुखते की बसायला होत नाही आहे, वचनाकडे लक्ष लागत नाही.
म्हणून देव पहिल्याने आपल्याला शरीराचं आरोग्य देतो. रोग्यांस बरे करा ही येशूची पहिली आज्ञा आहे. त्यांचे रोग बरे करा म्हणजे त्यांच्या शरीराला एकदा शांती मिळाली की मग ते देवाच्या वचनाकडे लक्ष लावतील आणि मग ते बरोबर निवड करतील त्यांना काय निवडायचं आहे. हालेलुया, हालेलुया. अर्थात सगळे बरे झाल्यानंतर देवालाच निवडतात असं नाही. काही लोक पुन्हा अंधाराची निवड करतात. बरे झालेले सगळे लोक येशूला चिकटून राहतात का? अजिबात नाही. बरे झालेले सगळे लोक देवाच्या मार्गाने चालतात का? अजिबात नाही. बरे झालेले सगळे लोक पाप सोडून प्रकाशाच्या मार्गाने चालतात का? नाही. असं तुम्ही एखाद्या भावाची किंवा एखाद्या बहिणीची फार मोठी साक्ष इथे स्टेजवर ऐकाल. ती व्यक्ती उड्या मारून दाखवेल, धावून दाखवेल, चालून दाखवेल, मी अंथरुणावर होतो, मी अंथरुणावर होते, मला काही जमत नव्हतं आणि मला देवाने बरं केलं. आपण सगळे जोरजोरात टाळ्या वाजवू आणि या केंद्राच्याच गेटच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर दिसेल ती व्यक्ती प्रार्थनेतल्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर भांडण करत आहे आणि तुम्ही सांगाल ही तीच व्यक्ती ना स्टेजवर उड्या मारत होती आणि मोठमोठ्याने बोलत होती, देव जिवंत आहे, देव प्रेमळ आहे, देवाने मला बरं केलं, आणि आता ही व्यक्ती इथे भांडण करते रस्त्यावर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, देव आपल्या देहाला आरोग्य देतो अशासाठी की आपलं मन देवाच्या वचनाकडे लागावं आणि मग देवाची वचनं आपण ऐकल्यानंतर आपण निवड करायची. देवाच्या मार्गाने चालायचं की आपल्याच मार्गाने जायचं, प्रकाशाच्या रस्त्याने पुढे जायचं की आपला अंधाराचा रस्ता सुरू ठेवायचा हे आपण ठरवायचं. पण देव मात्र आपल्या देहाला आरोग्य देतो कारण तो प्रेम आहे, प्रेम आहे आणि सनातन प्रेम आहे. त्याला तुम्ही कितीही ओळखलं, कितीही पारखलं, कितीही त्याला ओळखण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला समजेल की तो चांगला आहे, तो प्रेम आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर कोणी म्हणेल की मी देवाला ओळखलं की तो एक क्रूर आहे, देव म्हणजे क्रूर व्यक्ती आहे, एक दुष्ट शक्ती आहे, भयानक व्यक्ती आहे, असं जर कोणी देवाला ओळखलं तर त्याने खऱ्या अर्थाने देवाला ओळखलंच नाही. बायबल साक्ष देतं आणि देवावर विश्वास ठेवणारे साक्ष देतात आणि जिवंत लोक म्हणजे आत्म्यात जिवंत असलेले रोज अनुभव घेतात. देव चांगला आहे, देव चांगला आहे. आम्ही पापी आहोत, आम्ही वाईट आहोत, आम्ही वाकडे चालतो, पण देव सरळ आहे, देव सत्य आहे, देव प्रेमळ आहे, देव चांगला आहे. खऱ्या मनाने जेवढा आम्ही देवाचा शोध घेऊ, जेवढे आम्ही रोज 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 देवाला ओळखत जाऊ, तेवढा मला कळेल की देव खूप चांगला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आता वचन काय म्हणतं? विश्वासाची प्रार्थना दुखणाईतास वाचविल आणि प्रभू त्याला उठविल. विश्वासाची प्रार्थना, या वचनात नुसती प्रार्थना असा शब्द वापरला नाही आहे, विश्वासाची प्रार्थना. याचा अर्थ नुसती प्रार्थना पण खूप लोक करतात आणि ती प्रार्थना निष्फळ ठरते, व्यर्थ ठरते, त्या प्रार्थनेची उत्तरं मिळत नाहीत. जगभर आजार आहेत. जेव्हा येशू या जगामध्ये होता, 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आपण 2000 वर्ष मागे जाऊन बघितलं तरी आपण बायबलमध्ये वाचतो किती रोगी, किती पीडित, किती आजारी. आणि आज 2000 वर्षानंतर विज्ञानाची फार मोठी प्रगती झालेली आहे. पण मला सांगा, आजार कमी झाले का? येशूने शिष्यांना आज्ञा दिली, रोग्यांना बरं करा. या आज्ञेची आता गरज उरली नाही असं वातावरण जगात आहे का? असं वातावरण आहे का? काही बुद्धिमानी लोक म्हणजे आपल्यालाच स्वतःला बुद्धिमानी समजणारे म्हणतात की तेव्हा येशूने लोकांना बरं केलं कारण तेव्हा विज्ञानाची प्रगती नव्हती.
तेव्हा नवीन नवीन औषधं शोधली गेली नव्हती, तेव्हा वैद्यकशास्त्रात काही नवीन शोध लागले नव्हते, म्हणून लोकांना त्याची गरज होती. पण आज गरज नाही आहे, कारण आज विज्ञानाची मोठी प्रगती झालेली आहे. आहेत बोलणारे लोक, अशी पुस्तकं पण जगात लिहिली जातात. अगदी गंभीरपणे ते असली विधानं करतात की तेव्हा गरज होती, कारण तेव्हा विज्ञानाची प्रगती झालेली नव्हती. लोक काय झाडाचा पाला मुळं अशा रीतीने काहीतरी उपचार करायचे, म्हणून तेव्हा लोकांना दैवी आजारमुक्तीची गरज होती. पण आत्ता मात्र विज्ञानाची फार मोठी प्रगती झाली आहे, तर आता त्याची गरज उरली नाही. तर आता हे तुम्हाला का विचारावं, तुमच्यामध्ये अशी एखादी व्यक्ती आहे जिच्या दोन्ही किडनी फेल झाल्या आहेत. तुम्ही उत्तर द्यावं की तुम्हाला दैवी आजारमुक्तीची गरज आहे की विज्ञान तुम्हाला बरं करू शकतं. ज्याला डायबिटीस आहे त्याने उत्तर द्यावं की तुम्हाला दैवी आजारमुक्तीची गरज आहे की तुम्हाला विज्ञान बरं करू शकतं. हे सत्य आहे. विज्ञानाची प्रगती झालेली आहे. नवीन नवीन औषधं, नवीन नवीन पद्धती शोधल्या गेल्या आहेत, परंतु मूळ आजारमुक्ती देणारा यहोवा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही औषधं पण घेऊ शकतो, पण देवाने कार्य केलं नाही तर ती औषधं आमच्या शरीरात पण निष्फळ ठरतात. 2000 वर्षांपूर्वी विज्ञानाची प्रगती नव्हती. जग मागासलेलं होतं, म्हणून येशूने लोकांना हात लावला आणि बरं केलं. म्हणून येशूने त्याच्या सामर्थ्याने लोकांना बरं केलं. आज 2000 वर्षानंतर जग एवढं प्रगत झालेलं असताना पण जगभर आजार आहेत, पूर्वीपेक्षा अधिक जास्त आहेत. लोक थकले, कंटाळले, वैतागले, रिकामी झाले की शेवटी देवाला शरण येतात आणि देव त्यांच्यावर दया करतो आणि त्यांना हात पुढे करून स्पर्श करतो आणि त्यांचे आजार काढून टाकतो. 2000 वर्षांपूर्वी देहरूपात इस्रायलमध्ये असलेले येशू ख्रिस्त आज आत्म्याच्या रूपात जगात काम करत आहे आणि तोच येशू आजही लोकांना बरं करत आहे, कारण आम्हाला त्या दैवी आजारमुक्तीची गरज आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पुष्कळ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. टीममध्ये जेव्हा कोणी आजारी व्हायचे तेव्हा ते ब्रदरांकडे जायचे आणि म्हणायचे, ब्रदर प्रार्थना करा. ब्रदर हात ठेवायचे, ते पडायचे आणि हे उठले की खडखडीत बरे व्हायचे. मी सामर्थ्याने पडत नाही, त्यामुळे मला काही झालं की मी ब्रदरांना सांगत नव्हते. 1-2दा सांगितलं, ब्रदरांनी हात ठेवला, मी हलत नाही, पडत नाही आणि मला काही होत नाही. तर मी असा विचार करायचे, ह्यांची केवढी मज्जा आहे ना. काही हो, ब्रदर हात ठेवतात, ते पडतात आणि उठले की बरे होतात आणि मला काहीच होत नाही आहे. एकदा अशी वेळ आली जेव्हा माझे दोन्ही पाय खूप दुखत होते. एवढे दुखत होते की मला शिडीवरून चढताना आणि विशेष करून उतरताना त्रास व्हायचा. शिडीवरून उतरताना पायामध्ये एवढ्या कळा यायच्या की पाय उचलायला होत नव्हतं. अक्षरशः एक एक पाऊल उचलताना माझ्या डोळ्यातून अश्रू यायचे. आठवडाभर मला ही समस्या होती आणि मी मनात बोलत होते, टीमच्या दुसऱ्या भावा बहिणींचं बरं आहे ना, ब्रदर हात ठेवतात आणि बरे होतात. आपलं काय, देव कधी बरं करेल तेव्हा होईल, तोपर्यंत आपण सहन करत राहायचं. पण जवळजवळ आठवडाभर झाला आणि एकदा माझं दुखणं खूप वाढलं. रात्रीची वेळ होती, मी निघून जात होती आणि अचानक मला वाटलं ब्रदरांना सांगावं. मी गेले आणि म्हटलं, ब्रदर मला ना 1 आठवड्यापासून खूप पाय दुखत आहेत, पण मी तुमच्याकडून आशीर्वाद घेत नाही कारण मला काही होत नाही. सरळ बोलून टाकला. ब्रदर मला म्हणतात, शहाणी होऊ नकोस, गपचूप उभी राहा इकडे, हात जोड आणि डोळे बंद कर. हात जोड आणि डोळे बंद कर आणि माझ्या पुढे गपचूप उभी राहा, स्वतःला शहाणी समजू नकोस. मी हात जोडले, डोळे बंद केले. ब्रदरांनी हात ठेवला, काही झालं नाही. मी निघाले आणि शिडी उतरताना माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि मी मनात म्हटलं, बघितलं ब्रदर प्रार्थना करतात, दुसऱ्यांना फायदा होतो, मला काही होत नाही. रात्र भरली
आणि जेव्हा मी सकाळी उठले आणि बघितलं, माझ्या पायाच्या वेदना 90% कमी झालेल्या होत्या. 90% फक्त थोड्याशा राहिल्या होत्या आणि त्याही दिवसभरात कधी निघून गेल्या समजलंच नाही. तेव्हा मी विचार केला, उगाच एक आठवडं हे सगळं सहन केलं, तेव्हाच ब्रदरांना सांगितलं असतं किती बरं झालं असतं. असे काही लोक माझ्यासारखे स्वतःला शहाणे समजतात. खूप विज्ञानाची प्रगती झालेली आहे. काय प्रार्थना करताय, काय देव करताय, देव कुठे आहे, देव काय करतोय. लक्षात ठेवा, जग पुढचे कितीही वर्ष राहू, पण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. हे यहोवा देवाचं वचन अबाधित राहणार, चिरकाळ टिकून राहणार. बरं देव करतो आणि फक्त देवच करतो. देवच आमचे आजार काढून टाकतो, देवच आम्हाला आरोग्य देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कधी कधी आम्ही छोटेसे उपचार घेतो आणि त्या उपचाराने बरे होतो, पण लक्षात ठेवा, आम्हाला त्या गोष्टी बऱ्या करत नाहीत. त्या गोष्टी फक्त माध्यमं बनतात. ज्याप्रमाणे तुम्ही प्रार्थनेचं तेल वापरता आणि तुम्हाला मी सांगते, तेल तुम्हाला बरं करत नाही, तर देवाचं सामर्थ्य तुम्हाला बरं करतं. हालेलुया, हालेलुया. हे तुम्हाला पटावं, पक्का विश्वास बसावा म्हणून आम्ही तुम्हाला तेल देण्याचं कमी केलं आणि तुमचं लक्ष वचनाकडे लावलं. तुम्हाला कळावं की तेल आम्हाला बरं करत नाही, ही माध्यमं आम्हाला बरं करत नाही, आम्हाला देव बरं करतो. सामर्थ्य देवाचं आहे, ताकद देवाची आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून कधीही आजार आला तरी विश्वासाने देवाकडे प्रार्थना करा. स्वतःसाठी, तुमच्या घरातल्या लोकांसाठी आणि तुमच्या शेजाऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी आणि तुमचे जेवढे लोक आहेत ज्यांना तुम्ही आजारी बघता ना, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. कारण बरं करणारा देव आहे. त्याने हात लांब केला नाही आणि त्याने आरोग्य दिलं नाही तर कोणी बरं होऊ शकत नाही. मोठाले विद्वान पण कॅन्सरने मरण पावलेले आहेत. जगातले मोठमोठे विद्वान पण आजाराने मरण पावलेले आहेत. कारण जगाला कळावं, रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा साधीसुधी प्रार्थना करू नका. विश्वासाची प्रार्थना करा, मजबूत प्रार्थना करा. विश्वासाच्या प्रार्थनेमध्ये ताकद असते. नुसती सहज केलेली प्रार्थना, त्यामध्ये ताकद नसते, ती प्रार्थना काम करत नाही. प्रार्थनेमध्ये विश्वास असायला लागतो. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, नेहमीच येऊन ब्रदर माझ्यासाठी प्रार्थना करा, सिस्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, याची गरज नाही आहे. विश्वासाची प्रार्थना तुम्हाला बरं करेल. तुम्ही विश्वासाने प्रार्थना करा. आपल्या इथे प्रार्थना घरात एका तरुण मुलीने साक्ष दिली होती. सतत 1 आठवडा तिला उलट्या सुरू होत्या. 1 आठवडा. आणि उलट्यातून काय काळं निळं हिरवं काय काय बाहेर पडायचं. ती काही खाऊ पिऊ शकत नव्हती. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, पण तिची प्रकृती खालावत गेली. आणि शेवटी डॉक्टरांनी पण हात टेकले, कारण कोणताही उपचार तिच्यावर काम करत नव्हता. तिला त्या अवस्थेमध्ये घरी परत आणलं गेलं. घरातले सगळे घाबरले होते, कारण तिला उभं राहता येत नाही, बोलता येत नाही, खाता येत नाही, सतत उलट्या, सतत उलट्या. आपल्याला 1 उलटी झाली तरी आपल्या अंगाला थरथरी लागते की नाही सांगा. 1 उलटी झाली तरी अंग थरथरायला लागतं. ज्या व्यक्तीला आठवडाभर नॉनस्टॉप उलट्या सुरू आहेत, पोटात पाणी पण थांबत नाही आहे, तिची अवस्था काय असेल. घरच्यांची अवस्था पण वाईट झाली. घरचे घाबरले, परंतु घरचे विश्वासणारे आहेत. घाबरले ते, पण खचले नाहीत. तिला हॉस्पिटलमधून सुट्टी दिल्यानंतर घरी आणलं, अंथरुणावर झोपवलं आणि घरच्या सगळ्यांनी एकत्र जमून प्रार्थना करायची सुरुवात केली. मला वाटते 1.5-2 तास त्याने या मुलीसाठी रडून रडून प्रार्थना केली.
आणि त्यानंतर तिच्या उलट्या थांबल्या. तिने खायला मागितलं, तिने खाल्लं आणि तेव्हापासून ती पूर्ण बरी झाली. विश्वासाची प्रार्थना दुखणाईताला वाचविल आणि प्रभू त्याला उठविल. प्रत्येक वेळेला असं नाही केंद्रात ब्रदरने प्रार्थना केली, सिस्टरने प्रार्थना केली तरच आम्ही बरे हो. तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही जर देवाचे लोक आहात, तुम्ही जर देवाची मुलं बनलेला आहात आणि देव जर तुमचा बाप आहे, तर तुम्ही मागा विश्वासाने त्याच्याकडे. आणि जेव्हा घरातले सगळे एकत्र येऊन मागतात ना, तेव्हा त्या प्रार्थनेत फार मोठी ताकद असते, मोठी ताकद. लक्षात ठेवा, नवरा बायको, मुलं, आजी आजोबा सगळे घरात जेवढे आहेत एकत्र येतात, विश्वासणारे सगळे एकत्र येतात आणि एकजुटीने प्रार्थना करतात. त्या प्रार्थनेमध्ये फार मोठी ताकद असते, फार मोठं सामर्थ्य असतं. आजाराचे अशुद्ध आत्मे सर्वत्र फिरत आहेत, घरोघरी लोक आजारी होत आहेत. या जगाच्या शेवटाच्या काळात सैतान माणसाचं आरोग्य हिरावून घेत आहे. कारण माणसाचं आरोग्य हिरावून घेतलं की तो सैर भैर होतो, त्याला काही सुचेनासं होतं. तो देवाच्या वचनाकडे कान लावत नाही, देवाच्या मार्गाकडे त्याचं मन लागत नाही. म्हणून सैतान माणसाचं आरोग्य चोरून घेत आहे. पण लक्षात ठेवा, त्याच्याकडून आपलं आरोग्य आपल्याला खेचून घेता येईल जर आपल्याकडे विश्वास आहे आणि विश्वासाने आपण देवाकडे मागितलं तर. हालेलुया, 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 हालेलुया. विश्वासाने मागा देवाकडे. काही महिन्यापूर्वी, मला वाटते 1.5-2 वर्ष झाली असतील, डहाणूच्या प्रार्थना घरात एक फार मोठी साक्ष आली. एका तरुण मुलाचा मोटरसायकलवरून जबरदस्त अपघात झाला. 18-20 वर्षाचा मुलगा असेल. तो अपघात एवढा मोठा होता की त्याच्यासोबत जो दुसरा मोटरसायकलवर होता तो जागच्या जागी मरण पावला. आणि या मुलाच्या मेंदूला जबर मार बसला. त्याला आई वडील नाही आहेत, तो आजी आजोबांकडे राहतो. त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं गेलं, उपचार झाले. सुरुवातीला तर जगायची आशाच नव्हती, परंतु या मुलाचे आजी आजोबा विश्वास ठेवणारे आहेत. त्यांनी रडून रडून प्रार्थना केली. देवाने या मुलाला जीवनदान दिलं. मेंदूला जबर मार बसला होता, तरी या मुलाला जीवनदान मिळालं. परंतु त्याची अवस्था अशी होती की आपण व्हेजिटेबल म्हणतो तशा रीतीने तो होता. म्हणजे त्याला काही कळत नव्हतं, त्याचे डोळे उघडे होते, फक्त खायचा तो. पण तो जेव्हा त्याला भरवलं जायचं तेव्हा तो किती खातो त्याला कळायचं नाही. त्याला एका वेळेला 4 भाकरी भरवा की 6 भाकरी भरवा, तो खात राहायचा. त्याला काही समजत नव्हतं. बोलायचं नाही, चालायचं नाही, उठायचं नाही, तोंडातून लाळ गळत राहायची. त्याची आजी केंद्रात प्रार्थनेला यायची, कधी लवकर यायची, स्टेजच्या समोर गुडघे टेकायची. कधी प्रार्थना संपल्यानंतर स्टेजच्या समोर गुडघे टेकायची. मी स्वतः त्या बाईला बघितलं आहे. अशिक्षित साधी बाई स्टेजच्या पुढे गुडघे टेकून दोन्ही हात पसरून मोठमोठ्याने रडून प्रार्थना करायची, देवा माझ्या नातवाला वाचव, त्याला बरं कर, त्याला बरं कर. मी स्वतः या बाईला बघितलं आहे कितीदा अशी प्रार्थना करताना. स्टेजच्या समोर गुडघे टेकून रडून 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 ती प्रार्थना करायची. त्याला प्रार्थनेला कधी आणलं जायचं, कधी आणलं जायचं नाही, कारण त्याला आणण्यासाठी वाहन लागायचं. आणि हे कुटुंब गरीब आहे, त्यांना एवढं शक्य होत नव्हतं. पण ही मुलाची आजी येत राहायची, कधी आजोबा पण यायचे. स्टेजच्या समोर गुडघे टेकून हात वर करून अश्रूच्या धारा वाहून रडून रडून प्रार्थना करायचे. त्यांना याची पर्वा नव्हती की आम्हाला कोण बघतंय, आमच्या आजूबाजूला कोण आहे, याचं त्यांना भान नसायचं. प्रार्थना संपली, आपले भाऊ बहिणी लोकांच्या डोक्यावर आशीर्वाद देतात, ते स्टेजच्या समोर येऊन गुडघे टेकायचे आणि रडून रडून प्रार्थना करायचे. आणि अखेर स्वर्गातून देवाची दया त्या मुलावरती झाली. मला वाटते 2 की 3 महिने तो त्या स्थितीत होता आणि त्यानंतर तो हळूहळू हळू बरा होत गेला. त्याच्यामध्ये सुधारणा होत गेली. त्याला पूर्ण सेन्स आला, तो पूर्ण भानावर आला, चालायला लागला, बोलायला लागला आणि देवाने त्याला बरं केलं. विश्वासाची प्रार्थना दुखणाईताला वाचविल आणि प्रभू त्याला उठविल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्हाला विश्वासाने प्रार्थना करण्याची गरज आहे.
विश्वासाने प्रार्थना. तुमच्या प्रार्थनेमध्ये विश्वास असला पाहिजे. देव हे देईल का, देव हे करेल का, आता काय होणार, हे काय होणार. पहिली गोष्ट, आपण आजाराचं नाव ऐकलं की आपण खचून जातो. आजाराचं नाव ऐकलं की आपण खचून जातो. हा आजार अमुकाला पण झाला होता, हा आजार तमुकाला पण झाला होता, मग त्याचं असं झालं होतं, ह्याचं असं झालं होतं. तुम्ही या दुनियाभराच्या गोष्टी ऐकू नका आणि त्याकडे लक्ष लावू नका. त्यापेक्षा हे बघा, देवाने कोणाला दैवी आजारमुक्ती दिली, कोणाला कसं बरं केलं, कोणाच्या जीवनात कसं काम केलं. तुम्ही या गोष्टीकडे लक्ष लावा, ज्यामुळे तुमचा विश्वास वाढेल. विश्वास असा आपोआप वाढत नाही. विश्वास वाढण्यासाठी देवाच्या कामांकडे लक्ष लावायला लागतं. देवाची कामं बघायला लागतात, देवाची कामं ऐकायला लागतात. जेव्हा आपण देवाची कामं बघतो आणि ऐकतो तेव्हा विश्वास वाढतो. हालेलुया, 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 हालेलुया. आपण जर जगातल्या गोष्टी ऐकत राहिलो, अमुक आजाराने अमुक मरण पावलं, अमुक आजाराने अमुकाचं असं झालं, अमुकाचा अपघात झाला, तसं झालं, आपण जर जगातल्या गोष्टी ऐकत राहिलो, अंधाराची कामं ऐकत राहिलो, तर विश्वास दुबळा होईल आणि प्रार्थना दुबळी बनेल. लक्षात ठेवा, दुबळ्या विश्वासाने जी प्रार्थना होते ती प्रार्थना पण दुबळी होते, ती प्रार्थना पण कमजोर ठरते आणि ती प्रार्थना काम करत नाही. तुमचा विश्वास मजबूत असेल तर प्रार्थना मजबूत होईल आणि जर प्रार्थनेत ताकद आहे तर देव तुमच्या जीवनात कार्य केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. पुढे वचन म्हणतं, आणि त्याने म्हणजे दुखणेकऱ्याने म्हणजे आजारी व्यक्तीने पापे केली असली तर देव त्याला क्षमा करेल, त्याची त्याला क्षमा होईल. हे पण विश्वासाच्याच द्वारे होतं. पापक्षमा आपल्या विश्वासाने मिळते. आणि यासाठी मोठं उदाहरण पक्षघाती माणसाचं आहे, ज्याला छतावर चढून लोकांनी येशूच्या समोर खाली सोडलं होतं. कारण त्या घरात एवढी गर्दी होती की त्याला बाजेसह खाटेसह तिकडे नेणं शक्य नव्हतं. म्हणून त्याला आणणाऱ्या लोकांनी एवढा मोठा विश्वास दाखवला की ते घरावर चढले, छप्पर उस्तरून काढलं आणि बाजेसकट त्या माणसाला येशूच्या समोर ठेवलं. तेव्हा बायबल म्हणतं, त्यांचा विश्वास पाहून येशू त्या पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची तुला क्षमा झाली आहे. हालेलुया, हालेलुया. वचन म्हणतं त्यांचा विश्वास पाहून, त्या लोकांचा विश्वास पाहून या पक्षघाती माणसाला येशू म्हणतोय, मुला धीर धर, तुझ्या पापांची तुला क्षमा झाली आहे. आणि थोड्या वेळानंतर येशू म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. आणि सगळ्यांच्या डोळ्या देखत तो माणूस तडक उठला, सरळ उभा राहिला आणि ज्या खाटेवर त्याला झोपून आणलं होतं ती खाट स्वतः उचलून घेऊन चालू लागला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. विश्वास, देव जिवंत आहे, देव माझा बाप आहे. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र माझ्या पापमुक्तीसाठी क्रूसावर मरण पावला आहे. त्याने माझ्यासाठी त्याचं रक्त ओतलं आहे आणि ह्या त्याच्या बलिदानाद्वारे मला पापक्षमा मिळाली आहे. देव जिवंत आहे, त्याचं प्रेम मोठं आहे, त्याची ताकद मोठी आहे, त्याचं सामर्थ्य मोठं आहे. जेव्हा आम्ही देवाच्या प्रेमावर, देवाच्या सामर्थ्यावर, देवाच्या सत्य शब्दावर आमचा विश्वास दाखवतो तेव्हा आमच्या देहाला पण आरोग्य मिळतं, आत्म्याला पण आरोग्य मिळतं. देव आमचे रोग काढून टाकतो आणि आम्हाला पाप क्षमा देऊन आमच्या आत्म्याला सुद्धा बरं करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या शेवटच्या काळात विश्वास वाढवणं फार गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा रविवारी इथे प्रार्थनेसाठी येता तेव्हा तुम्ही इथे थोड्या साक्षी ऐकता की देवाने लोकांना कसं बरं केलं. त्यानंतर तुम्ही इथून घरी जाता, तुम्ही पुढच्या रविवारी इथे येणार. तोपर्यंत संबंध आठवड्यात 6 दिवसामध्ये तुम्ही काय ऐकता सांगा. जेव्हा तुम्ही यूट्यूबवरती जाता, प्रार्थना बघता, साक्षी ऐकता, तेवढा वेळ तुम्ही ऐकता. तुम्ही हिशोब करा, हिशोब. 7 दिवसामधले किती तास आपण देवाची कामं ऐकतो आणि किती तास अंधाराची कामं ऐकतो. किती तास आपण देवाची कामं ऐकतो आणि किती तास आपल्या कानावर आणि आपल्या डोळ्यासमोर अंधाराची कामं दिसत असतात. एका छोट्या मुलाची सुंदर साक्ष आली होती. हा मुलगा छोटा, मला वाटतं 4 वर्षाचा असेल, 4, 4.5 किंवा 5 वर्षाचा असेल.
तो वरती मजल्यावर त्याच्या मित्राला भेटायला गेला आणि त्याची छोटी बहीण 1.5-2 वर्षाची खिडकीतून बघत होती. तो त्याच्या मित्राला कुठे भेटायला गेला होता तिकडे कठड्यावरून खाली पडला. त्याची बहीण बघत होती, छोटी होती, ती बघते खिडकीतून आणि जेव्हा तिने बघितलं माझा भाऊ पडतोय तेव्हा पडताना ती जोरात म्हणते हालेलुया. तुम्हाला माहीत आहे आपण मोठे होत गेलो ना की आपली अक्कल वाढते आणि अक्कल वाढली की विश्वास कमी व्हायला लागतो. आज पहिल्या सेशनमध्ये मी बघितलं इकडे एक मुलगा उभा होता. मी लोकांना सांगितलं आजारी भागावर हात ठेवा, वचनं बोला. त्याने पटकन डोक्यावर हात ठेवला, एक हात पोटावर ठेवला आणि मोठमोठ्याने वचनं बोलायला लागला. मी थोडा वेळ बघत होती ह्याच्या पोटाला काय झालं असेल आणि ह्याच्या डोक्याला काय झालं असेल. पण दुसऱ्यांनी जेवढ्या तत्परतेने ठेवलं नाही तेवढ्या तत्परतेने त्याने हात ठेवले आणि वचनं बोलायची सुरुवात केली. हालेलुया, हालेलुया. आपण मोठे होत गेलो की देवासाठी आपलं मन कडक होत जातं. पण लहान असताना आपण निरागस असतो आणि निरागस मुलांना देवाचं सामर्थ्य आणि प्रेम आपल्यापेक्षा जास्त कळतं. त्या 2 वर्षाच्या मुलीने तिच्या मुलाला तिच्या भावाला वरून खाली पडताना बघितलं समोर आणि ती मोठ्याने बोलते हालेलुया. आणि चमत्कार, देवाचं काम अद्भुत, त्या मुलाच्या अंगाला खरचटलं सुद्धा नाही आणि काहीही झालं नाही. ही साक्ष स्टेजवरून झालेली आहे. देवाची कामं बघा, देवाची कामं ऐका, ज्यामुळे विश्वास वाढेल. आपण जगामध्ये आहोत आणि अहोरात्र आपण नकारात्मक गोष्टी ऐकतो. आजार, अपघात, आत्महत्या आणि मग किती लोक व्यसनात आहेत, किती लोक कर्जात आहेत, किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कुठे महागाई वाढली, हे झालं ते झालं. नकारात्मक गोष्टी, अंधाराच्या गोष्टी सतत आपण त्या ऐकतो आणि त्याचा आपल्या विश्वासावर परिणाम होत जातो. परिणाम म्हणून लक्षात ठेवा, रोज 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 आपल्याला देवाच्या चरणाकडे आलं पाहिजे, त्याच्याकडे बघत राहिलं पाहिजे. तो किती मोठा आहे, त्याची ताकद केवढी मोठी आहे, त्याचं सामर्थ्य केवढं मोठं आहे आणि त्याचं प्रेम केवढं मोठं आहे. नुसतं त्याचं सामर्थ्य मोठं असतं तर आपल्याला फायदा नसता. तो प्रेमळ पण आहे म्हणून आपल्याला फायदा आहे. जगात पैसेवाले खूप आहेत, लोकांना फायदा आहे का सांगा? ते खिशातून काढून कोणाला देत नाहीत. आपण सांगू श्रीमंत आहे, फायदा काय? खिशातून काढून कोणाला मदत केली का? 4 गरीब कुटुंब पोचली का? श्रीमंतीचा फायदा काय आहे? देव खूप सामर्थ्यशाली आहे पण त्या सामर्थ्याचा आम्हाला उपयोग आहे कारण तो प्रेमळ आहे. तो त्या सामर्थ्याचा वापर करून आम्हाला बरं करतो, आमची दुःख काढून टाकतो आणि आमचे अश्रू पुसतो. म्हणून देव फक्त सामर्थ्यशाली आहे एवढाच विश्वास ठेवू नका, तर देव प्रेम आहे, तो चांगला आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, तो मला कधी सोडणार नाही, तो मला कधी टाकणार नाही. देवाच्या या प्रेमावर आपला पक्का विश्वास असला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. विश्वासाने प्रार्थना करा. सगळ्या आजारामध्ये स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी सुद्धा विश्वासाने प्रार्थना करा. या प्रार्थनेद्वारे देव कार्य करेल आणि तुम्हाला शारीरिक आणि आत्मिक आरोग्य देईल. हालेलुया, 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 हालेलुया. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रमिला. आणि तुमच्या जाऊची काय साक्षी आहे? माझ्या या जाऊला गेली 10 वर्ष झाली मुलंच होत नव्हता आणि आम्ही मग इथं हळूहळू प्रार्थनेला यायला लागलो. मग आम्ही उपास प्रार्थनामध्ये पण भाग घेतला. आम्ही विनंती टाकायचो, तेव्हा लढायचो, देवाला सांगायचो देवा माझे जावला तरी मूल तरी दे, मुलगी असली तरी चालल, असं आम्हाला जाम दुःख व्हायचा. मग देवाने आमची हाक ऐकली आणि आम्ही प्रार्थनेला पण सतत येत राहिलो आणि देवाने तिला चांगली मुलगी दिली. देवाने महान कृपा केली, तुमची सर्वांची प्रार्थना देवाने ऐकली. आता मुलगी दाखवाल? तुम्ही पाहू शकता ही सुंदर मुलगी देवाने दिलेली आहे 10 वर्षानंतर. 10 वर्षानंतर झाले. ताई
10 वर्ष तुम्हाला मूल होत नव्हतं. हां. दुसऱ्यांना मुलं व्हायची तर मी खूप लढायची, खूप म्हणजे खूपच लढायची. आणि तुमच्या जाऊने सांगितले ते प्रार्थनाविषयी. हां. मग आम्ही विनंती पेटीमध्ये टाकायचो चिठ्ठी लिहून, खूप प्रार्थना करायचो. तुम्ही स्वतः पण प्रार्थना करायचे आणि देवाने प्रार्थना ऐकली. हां. मला खूप आनंद वाटला. 10 वर्षानंतर तुम्ही सर्वांनी एकत्र मिळून प्रार्थना केली, विनंत्या टाकत राहिले आणि प्रभूने सुंदर मुलगी दिलेली आहे. सर्वांनी अद्भुत कामाबद्दल जोरात ताल्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. मुद्रिका. आणि काय झालं होतं तुम्हाला? मी पावसाळ्यामध्ये असे पाय घसरून असे पडले होते ना. माझा एक पाय महाग आणि एक पाय पुढं झालेला, तर हे पाय जाम दुखत होता. हे पाय असा दुखत होता की मला उठून पण बसायला नाही गेलं, तर असं उभं बी राहाय ना बसाय बी ना असं झालेलं. असे हळूहळू मला 2 पोरांना धरून घरात आणले. बरं कशी पडलीस आई असं बोलले. मी म्हणलं काय माहिती, ओल्या पाण्याहून पाय घसरला रे, लय दुखते बा म्हणलं, लय दुखते असं. मग खुर्चीवर मला आणून बसवले. मग मी बसल्या बसल्या अशी मी देवाचे वचनं बोलत राहिले. देवा मला तुझे वचनं बोलायचे, देवा माझं बरं कर, तू रोगमुक्त करणारा परमेश्वर आहेस असं म्हणून मी 3 वचनं बोलत राहिले. मला रात्री झोप पण येत नव्हती. मग मी म्हणायचं लई दुखाला आता पाय, लई दुखाला असं बोलत राहिले. रात्री बी वचनं बोलत राहिले, तर रात्रभर वचनं बोलून बघा मी सकाळी अशी उभं राहिले तर मला चालायलाच येत नव्हतं. माझा अजून पाय दुखतंय. मी म्हणलं आता काय करू म्हणलं. तर देवानं म्हणलं आता देवा तुला हात जोडून मी विनंती करते म्हणलं की माझे हे काय दुखाले ते तूच माझं बघ म्हणून हात जोडून मी 3 वचनं बोलली. प्रभू परमेश्वरा तुला धन्यवाद करते म्हणून मी अशा हात जोडून ते वचनं बोलत मग मला चालायला लागलं. मी चालले. 8 दिवस मला असं महिनाभर का 8 दिवस मला असं पाय हे होत नव्हतं. असं 8 दिवस पाय उचलत नव्हता. मला हळूहळू चालायला लागलं. 8 दिवस मला असं चालायचं आलं नाही. तर मी वचनच बोलत राहिले. तर माझ्या देवानं ना असं बरं केलं ना, मला कुठं जायची गरज पडली नाही की परमेश्वर देवाकडे तुम्ही स्वतः प्रार्थना करत राहिले आणि वचनं बोलत राहिले. माझा असं विश्वासानं मी देवाकडे प्रार्थना करत राहिले की माझा पाय दुखाचा कुठं गेला काहीच नाही. आता तुम्ही थोडासा दाखवा जरा. जेव्हा तुम्हाला लागलं होतं तर तुम्ही कसं चालत होते? मी लागलं होतं तेव्हा मी अशी चालायची. ह्या अशी चालायची हो का, अशी हे इथंच हात अशी ठेवायची, असं चालायची. आता कसं करू असं करायची. आणि पोराने मला वजन खुर्चीवर नेऊन असं बसवायचं. मग मी अशी करून बसायची. मग खाली भुईला बसायचं झालं ना, तर मी आता कसं बसू मी अशी सहारा धरायची, अशी करून बसायची. आता काय करू बाबा, मला लय झाले रे देवा परमेश्वरा म्हणून मी अशी करायची. अजून परत पोराचा हात धरायचा, अशी करून उठायची. आता बरोबर काय, आता धापळ उड्या मार, धावा तिथपर्यंत, या इथपर्यंत या ताई इकडे. काय करा, कुठं दुखलं गेलं की काय गेलं की पूर्ण निघून गेला. तुम्ही स्वतः प्रार्थना जवळ प्रभूने कार्य केला. तुला माझा चमत्कार दाखवला ना, तुला काय सोडणार नाही. तू एवढं घाबरू नको ना, कोणाचा सहारा धरू नको. चल उठ, देवच तुमचा आधार झाला आणि तुम्हाला पूर्ण बरं केलेलं आहे देवाने. बरं केलं. आणि दुसरी गाय म्हणजे आहे इथं ना, असं गाठ सारखं दिसू आलं. तुम्ही म्हणले इथं काय झालं दुखाले अशी म्हणले. तर मग मी म्हणले काय करू आता. मी बोललो वचनं बोलते, हे आपाप जाईल. फुडी माझी दिसत होती चांगली. मी 2-3 दिवस अशी वचनं बोलले तर माझी फुडी पण गायब झाली हो का, कुठंच काही दिसत नाही. तर मला म्हणजे ती फोडी आली होती ती बाहेरून दिसत होती, बाहेरून दिसायची, अशी चांगली नळनळीत दिसायची. तर मी म्हणायचं आता कुठं गेली हो ना, पोरायला दाखवते फुडी बघायला दिसते का. आता काय बोलले प्रभूने तेही काढून टाकलं. तर बोलतंय मला पोरगा आई तुझ्या भाग परमेश्वर उभा आहे, बोलतंय तुला काहीच होणार नाही. प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सुरेखा गणेश जाधव. काय झालं होतं? माझ्या डोक्याला मार लागलेला. इथे 9 वर्ष झाली, खूप दुखायचा. माझी मुलगी असं कपडा असं काहीतरी टॉवेल घ्यायची ना, तव्यावर गॅसवर तवा ठेवायची, गरम करायची ना, माझ्या डोक्याला लावायची. एवढा दुखायचा, तेवढ्यापुरती बरं व्हायचा. पुन्हा दुखायला चालू व्हायचं आणि चक्कर पण यायची त्याच्यामुळे. आणि ब्रदरांचं ते 17 ऑगस्टला इथे खुर्ची ठेवलेली, तिथे कोट ठेवलेला. आणि मी आले, हात लावला, तेव्हा माझं
एकदम काहीतरी डोक्यातून निघून गेल्यासारखा मला वाटला आणि बरा झाला. पण मी साक्ष दिली नव्हती, कारण साक्ष द्यायला याला अंग कापायचं, माझं भीती वाटायची सारखी. मग गेल्या रविवारी सिस्टरांनी सांगितलं की लोक बरी होतात पण साक्षी देत नाही, म्हणून मी गेल्या रविवारी पुन्हा कोट ठेवलेला. मग मीच मनात बोलली का मी पुढच्या रविवारी आले का साक्षी देणार. तुम्हाला 9 वर्षे मार लागलेला मूळ होता आणि त्यामुळे तुम्हाला सतत दुखायचं का? सतत दुखायचं, असं कधी पण दुखायला लागलं का मला असं काहीच काम पण करवत नाही, काय नाही, झोपूनच राहायची. आणि तवेवर टॉवेल गरम करून गरम तुम्हाला ते चटका द्यायचे? हां, चटका द्यायची, म्हणजे सेकायची आणि सेकल्यानंतरच तुम्हाला बरं वाटायचं? तेवढं पुरतासाठीच बरं वाटायचं, नाहीतर दुखत राहायचं, पुन्हा सतत दुखत राहायचं. त्यामुळे चक्कर सुद्धा यायची. पण जेव्हा 17 ऑगस्टला तुम्ही आले, डोक्यावर काय पण असं वजा पण घेता येत नव्हतं. आता वजन आणतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही ब्रदरांच्या कोटला हात लावला त्या दिवसानंतरच तुमचा हे त्रास पूर्ण निघून गेला. आतापर्यंत तसा त्रास झाला नाही पुन्हा? नाही. तुमच्या आईला जास्तच त्रास होत होता? हा, खूप त्रास होत होता. एवढा त्रास व्हायचा, ती झोपूनच राहायची, एवढा त्रास होत होता त्यांना. वजन पण आणवत नव्हतं. तर ते टॉवेल होतं ना, तर गरम, एकदम असं गरम करून चटका हाताला लागेल एवढा तिच्या डोक्याला लावायची, शेकवायची. आणि तेव्हापासून तिच्या म्हणजे जेव्हा तू करायची तेव्हा थोडा वेळ तिला तात्पुरता त्रास म्हणजे कमी वाटायचा? थोडा वेळ पुरता कमी व्हायचा तिचा त्रास. आणि आता आलेली कोटला हात लावला तेव्हा बरी झाली, विश्वास. त्याच्यानंतर कधीच पुन्हा असा त्रास झाला नाही? नाही. आणि मुलीचं काही साक्षी सांगते तुम्ही? मुलीची साक्षी सांगते. लहान होती ती 2 वर्षाची, तेव्हा तिने काहीतरी ते जेठोबा असतात ना त्याचे ते गोळ्या बिया अशा फोडून खाल्लेल्या. खूप उलट्या करायची, एकदम अशी रक्ताच्या उलट्या करायची ना, हिरव्या उलट्या करायला लागली. तर दवाखान्यात घेऊन गेली जुचंदरला, तर जुचंदरचा दवाखाना बंद होता. मग गेली परेलाला घेऊन, तिथे पण दवाखाना बंद. तर बाजूचा दुसरा दवाखाना चालू होता, तिथे घेऊन गेली. तर ती डॉक्टर लागली सांगायला एवढी तब्येत जास्त झालं आहे का तिला म्हणजे असं डोलं पण उचकून बघत नव्हती. तर आता इथे मी काहीच करू शकत नाही, ती घेतच नव्हती. मग तिने घेतला नाही, चिठ्ठी लिहून वसईला दिला, अंबारी रोडला. तिथे गेली त्या दवाखान्यात घेऊन. तर त्या दवाखान्यात पण डॉक्टर नव्हता आणि ते लोक बोलतात एवढी. म्हणजे ती बरी कशी झाली मग? बरी मग मी तिथेच गुडघे टेकून देवाची प्रार्थना केली का देवा आता मी एवढी पोरीला फिरवले ना, अजून माझ्या पोरीचा जास्त त्रास वाढत चालला, मी काय करू, माझी एकच मुलगी आहे, मग तूने दिलेली आहे तूच बरं कर. आणि माझी मुलगी बरी झाली. तुम्ही त्यावेळी प्रभू येशूकडे प्रार्थना केली होती की तू बरं कर, आणि त्यानंतर तिच्या उलट्या वगैरे जे त्रास होता ते पूर्ण बंद झाला. प्रभू येशूने तिला बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा? भाविका वैभव खुताडे. आणि काय त्रास होता तुमची आई आणि नंदेला? त्यांना तंबाखूचा व्यसन होता. या ननन माझ्या त्यांना लहान होत्या 10-15 वर्षाच्या तेव्हापासून तंबाखू खायच्या, त्या जाम तंबाखू खायच्या. त्यांना तंबाखू नाही खाल्ली ना तर त्यांचं काम करायला मन नाही व्हायचं, असं विचारत म्हणजे काय ना काय त्यांच्या मनात. जेव्हा तंबाखू खातील तेव्हा त्यांना बरा वाटायचं. नंतर ते अशी इथं प्रार्थना, मी गेलो त्यांच्या घरी, प्रार्थनाला सांगितलं. मग त्या प्रार्थनाला या लागल्या, शिबिर केला. मग शिबिरमध्ये समर्पणचा जेव्हा वचन आला तर त्यांनी स्वतःला समर्पण केला देवासमोर का आजपासून मी देवा तंबाखू खाणार नाही. आज 4 महिने झालं आणि त्यांनी तंबाखू खाल्ले नाही. आणि आईला पण तंबाखू खायची सवय होती? त्यांना पण तंबाखू खायची सवय होती. त्यात अगोदर मी लहान होतो तेव्हापासून तंबाखू खायच्या. त्याच्यानंतर त्या पण प्रार्थनाला या लागल्या, शिबिर केला. त्यांच्या अगोदर 1 महिना अगोदर त्यांनी शिबिर केला. त्यांनी पण स्वतः समर्पण केला, तंबाखू आणली इथं देवाजवळ ठेवली. त्याच्यानंतर त्यांनी पण आजपर्यंत त्यांना आता 6 महिने झालं तंबाखू खात नाही. त्या तरी साधारण किती वर्ष त्या तंबाखू खायच्या? आईला माझे झाले असतील 25-26 वर्ष तंबाखूचा व्यसन होता त्यांना. आणि नंदेला? त्यांना तर त्यांच्या अगोदरशी त्या बोलल्या, त्यांना तर लहान होत्या तेव्हापासून. पण जेव्हापासून शिबिर केलं प्रभूची दया झाली आणि आता दोघींनाही ते तंबाखू खायची इच्छा होत नाही होत. आता म्हणजे असं वाटला ना मनात तरी त्या काय खात नाही, काय नाही. देवाला सांगतात देवा माझं मन तुमच्या हातात, तुम्ही याच्याशी तुम्ही मना काढलाय, तुम्हीच सांभाळणार. आणि ह्या मुलीला काय झालं होतं? ती
3 महिने सतत असं पाणी पू याचं कानातून, वास याचं घाण. त्याच्यानंतर मी तेल टाकत गेलो, प्रार्थना केली, चिठ्ठी इथं टाकली देवाजवळ. नंतर सिस्टरचा आशीर्वाद घेतला. नंतर आस्ते आस्ते तो पाणी पू निघायचा. आता त्रास होत नाही. ताई, तुम्ही सांगा की तुम्ही सोडायचा प्रयत्न केला होता तंबाखू? सोडायचा प्रयत्न केलेला होता मी. सुटायची नाही. नाही मला जाम कसा तरीच व्हायचं. म्हणजे खाली नाही का असं वाटायचं का मी काम करू का नको करू असं. म्हणजे एक मन सांगायचं खा तू तंबाखू, म्हणजे बरं वाटेल, काम करायला तुला शक्ती येईल. पण असं वाटायचं मी नाही खाणार, आता तंबाखू खाणारच नाही मी. पण तरी तुम्ही तेव्हा खात होतात. पण शिबिरानंतर काय झालं? शिबिरानंतर ना तेव्हा असं वाटलं का देवाचं काय वचन आहे ग. मी माझ्या भावजाला विचारत होतो, ती नशा सोडायची असते असं. म्हणजे तिने काय बी सांगितलं मी नाही. म्हणजे ती सांगत होती का म्हणजे असं खोटाने बोलायचं, काय नशा नाही करायची. म्हणजे देवाचं वचन तुम्हाला ती शिकवत होती आणि त्यानंतर तुम्ही शिबिर केलं. हां, मग असं वाटलं का देवाचं वचन हे आहे, म्हणजे आपल्याला देव क्षमा, म्हणजे काय नशा आपण सोडू तेव्हाच ना क्षमा करेल. म्हणून मी सांगितलं का मी आजपासून तंबाखू नाही खाणार. मी आता शिबिर केलं ना का मी सोडून देईन तंबाखू. आणि शिबिरापासून घरी गेल्यानंतर आता तुम्ही अजिबात तंबाखू खात नाही? नाही खात आता तंबाखू. काम वगैरे करता? हो, करतो आता. देवाने ह्या दोन्ही बहिणींच्या व्यसनातून त्यांना मुक्ती दिलेली आहे. सगळ्यांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुमचं नाव काय? विघ्नेश माझं नाव. काय साक्षी आहे तुमची? माझी गेल्या जुलै महिन्यामध्ये आहे ना, मी चायनीज फूड खाल्लेलं. तर चायनीज फूडमुळे मला पॅल्टिपेशन्स म्हणजे धगधग व्हायला लागलेलं. म्हणजे असं एकदम पित्त वगैरे वरती आलं माझं आणि मला धगधग सतत कोणत्या पण गोष्टीचा विचार केला का मला धगधग व्हायचं. भरपूर त्रास व्हायचा. तो आजार मला टोटली डिसेंबरपर्यंत राहिला तो आजार. मग अचानक मी आहे ना, मी आपल्या व्हॉट्सअप मेसेजवर, केंद्राच्या व्हॉट्सअप मेसेजवर मी विनंती पाठवली आणि तशी मला प्राजर प्रार्थना केली आशीर्वाद प्रार्थना टीमनी. त्याच्यामुळे नंतर थोडे दिवसानंतर मला ते अचानक बंद झालं माझं व्हायचं. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. म्हणजे तिची समस्या होती निघून गेली. म्हणजे तुम्ही एकदाच खाल्लं होतं का म्हणजे सतत खाल्ले ना? एकदाच खाल्लेलं मी. एकदा त्यामुळे तुम्हाला हा त्रास झाला मला. सतत 2 महिने होते. सतत 3 का 4 महिने, डिसेंबरमध्ये, जुलैपासून ते डिसेंबरपर्यंत त्रास होता. डिसेंबरपर्यंत होता. तर जेव्हा तुम्ही इथे विनंती पाठवली त्याच्या दुसऱ्या काही दिवसानंतर तो त्रास निघून गेला. आता पूर्णपणे त्रास तो निघून गेला. आता बरे आहात? हो. पुढची काय साक्षी? पुढची साक्षी आहे की आत्ताच 4 दिवसा अगोदर आहे ना, मला घशामध्ये ताप आलेला. त्या तापामुळे मला घशामध्ये ॲलर्जी झालेली. तर मी आपली व्हॉट्सअप मेसेज केला केंद्रामध्ये. त्याच्यामुळे माझ्यावर प्रार्थना केली. त्याच्यानंतर माझा तो पण त्रास निघून गेला. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. तुम्ही सरांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंची साक्ष आहे. ते सांगतात की त्यांना दारू पिण्याचं भयानक व्यसन होतं. दारू म्हणजे फक्त ते बिअर प्यायचे. ते सांगतात ते म्हणजे कधी कधी मूड आलं तर प्यायचे. पण हे दारूचं म्हणजे बिअरचं व्यसन त्यांना सुटत नव्हतं. 2022मध्ये ते प्रार्थना सभेत आले आणि प्रार्थना सभेत येऊनसुद्धा देखील ते अधूनमधून बिअर प्यायचे. पण ते सांगतात की मग ते प्रार्थनेत येत राहिले, प्रभूकडे प्रार्थना करत राहिले. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झालेली आहे. आता ते व्यसन त्यांचं सुटलेलं आहे. 2 ते 2.5 वर्ष झालेले आहे. प्रभू येशूने या व्यसनातून त्यांना मुक्त केलेलं आहे. म्हणून तुम्ही सरांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुम्हाला ते बिअर प्यायचं व्यसन म्हणजे कधीपासून होतं? खूप वर्षापासून होतं. मी कधीतरी असं बिअर प्यायचो. पण 2022मध्ये इकडे प्रार्थनेला आलो. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर पूर्णपणे मला त्या बिअरचं म्हणजे पिण्याचाच तिरस्कार झाला आणि ती आता 2-2.5 वर्ष झाली पूर्णपणे सोडले. पण मी इकडे साक्ष द्यायला लाजायचो. गेल्या रविवारी श्रीचरांनी इकडून संदेश आला की फक्त साक्ष 10% येतात, बऱ्याच साक्ष येत नाही. मला देवानी प्रेरणा दिली की तू जी साक्ष दे, तू स्टेजवर जाऊन. मी आज साक्ष देतोय. म्हणून आज तुम्ही साक्ष द्यायला. होय. तुम्ही सरांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुमचं नाव सांगा. वैभव चव्हाण. तुमची साक्षी सांगा. माझी साक्षी आहे की मी ज्यावेळेला म्हणजे लहानपणापासून मला आहे ना, रात्री झोपेमध्ये आहे ना खोकला यायचा. म्हणजे अचानक मध्यम रात्री केव्हा पण. त्यावेळेला असं व्हायचं की एवढा जोरात खोकला यायचा की जीव गुदमरल्यासारखं व्हायचा. मग त्यावेळेला पाणी पिल्यानंतर मग शांत वाटायचं. आणि हा प्रॉब्लेम माझा चालूच होता. पण मला ते कळालं नाही. नंतर मी प्रभूमध्ये 2019 साली आलो आणि तेव्हापासून मी विश्वासामध्ये चालत आहे. तर हा प्रॉब्लेम प्रभूने माझा कधी काढून टाकला होता तो मलाच माहीत नाही. पण त्यानंतर मी म्हणजे आता गेल्याच महिन्यामध्ये 1.5 दिवसाच्या शिबिरामध्ये होतो. त्यावेळेला रात्री झोपल्यानंतर अचानक मला खोकला आला आणि खूप जोराचा ठसका, तसाच जसा पहिला होत होता त्याप्रमाणे आला.
तर मला त्यावेळेला आठवण करून दिली प्रभूने की हा प्रॉब्लेम तुला पहिल्यापासून होता, मी तो काढून टाकला, तू त्याची साक्ष दिली नाही. तर मी त्यावेळेला उठलो आणि प्रभूकडे क्षमा मागितली आणि प्रभूला सांगितलं मी ह्या प्रॉब्लेमची साक्ष देईन. मग तेव्हापासून आत्तापर्यंत मला परत खोकला आला नाही. तर त्याबद्दल मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. आता पुन्हा तसा खोकला येत नाही? आता तसा खोकला येत नाही. या भावाला लहानपणाच्या समस्येतून देवाने बरं केलं आहे. तुम्ही जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. गेल्या महिन्यामध्ये 5-6 दिवसापासून या बहिणीच्या शरीरावर एक फोड आला होता आणि रविवारच्या दिवशी आजारमुक्तीची प्रार्थना सुरू असताना या बहिणीने प्रभू येशूकडे विश्वासाने प्रार्थना केली की तो फोड बरा झाला पाहिजे आणि त्याच विश्वासाने ती घरी गेली. त्यानंतर तिने तपासून पाहिलं तर तो फोड कमी झाला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो फोड पूर्णपणे नष्ट झाला होता. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुम्हाला काय झालं होतं? मला 2-3 महिने अगोदर माझे डोळे खूप खाजायचे. एवढं खाज यायची ना, माझ्या पूर्ण एवढं चेहऱ्याला पूर्ण खाज यायची. मी करकरीत कपडा घ्यायची आणि त्या कपड्याने खाजवत बसायची. मला असं वाटलं रक्त आलं का म्हणून बघायचे, तर रक्त नाही येत होतं आणि असं खसखट पण होत नव्हतं. किती दिवस हा त्रास होता? 3 महिने होता. मी गेल्या महिन्यामध्ये शिबिर केलं आणि शिबिरामध्ये सांगितलं प्रभू येशूला माझे हे डोळ्यांची खाज बरी कर प्रभू, हे काय त्रास आहे मला. मग मी 3 दिवस शिबिरमध्ये राहिले आणि घरी गेले ना, अचानकमध्ये माझी खाज निघून गेली. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद करते. मला तुम्ही शिबिरात भाग घेतलात आणि प्रभूची दया तुमच्यावर झाली आणि तुमचा त्रास निघून गेला. खूप खाज यायची आणि खाजून झालं ना तर आतले डोळे ठणकायचे. मला वाटलं काय पू भरला की काय, म्हणून मी वचनं एवढे वाचायची, वचनं बोलायची, डोळ्यावर हात ठेवायची आणि वचनं बोलायची. प्रभू हे माझे डोळे तू दिलेत, प्रभू मला बरं कर म्हणायची. प्रभूच्या कृपेने तुमचा त्रास निघून गेला. तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भावांचं नाव महेंद्र आहे. ते सांगतात की रत्नागिरीमध्ये त्यांचं घर आहे आणि त्यांची पत्नी गावी राहते आणि 1 महिन्यापासून त्यांच्या घरामध्ये अशी समस्या निर्माण झाली होती की त्यांच्या घरामध्ये लाल मुंग्या यायच्या आणि त्या मुंग्या आल्यामुळे ते फार हैराण झाले. त्यांच्या पत्नीने त्यांना फोन करून सांगितलं, तेव्हा त्यांनी प्रार्थना घरात आले आणि प्रभूकडे प्रार्थना केली आणि त्यांची समस्याने विनंती पेटीमध्ये ठेवली. आणि ज्या दिवशी त्यांनी विनंती पेटीमध्ये विनंतीने ठेवली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ती समस्या प्रभूने काढून टाकलेली आहे. आता 15 दिवस झाले त्यांच्या घरात मुंग्या येत नाही आहे. याशिवाय ते सांगतात की त्यांचे दोन्ही पाय फार दुखत होते, पायाच्या पोटऱ्या पण दुखत होत्या. त्यासाठी त्यांनी विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना केली. प्रार्थना माध्यमाचा ते वापर करत राहिले. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झाली आणि त्याच्या ते पायाचं दुखणं प्रभूने काढून टाकलेलं आहे. तसंच त्यांची पत्नी जी गावी रत्नागिरीमध्ये त्यांचा डाव्या गुडघ्याला फार त्रास होत होता, दुखत होतं. त्यासाठी देखील त्यांनी विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना करून त्यांची समस्याला विनंती पेटीमध्ये ठेवली. त्याद्वारे देखील प्रभूची महान दया त्यांच्या पत्नीवर झालेली आहे आणि ज्या दिवशी त्यांनी विनंती लिहून ठेवली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या गुडघ्याचं दुखणं निघून गेलेलं आहे. प्रभू येशूने यांना आणि यांच्या पत्नीला बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भावाचं नाव संदीप आहे. ते सांगतात की ते जिथे काम करतात त्यांचे मॅनेजर आहेत, त्यांच्या मॅनेजरचं मुलाला आर्मीमध्ये जॉईंट व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी 3 वेळा परीक्षा दिली पण 3 वेळा तो फेल झाला आणि मग त्यांनी त्यांची समस्या मॅनेजरनी ह्यांना सांगितली. या भावाने त्यांच्या मुलासाठी प्रभूकडे प्रार्थना विनंती लिहून ठेवली आणि त्याच्यासाठी येशूकडे प्रार्थनाही केली. त्याद्वारे प्रभूची दया त्या मुलावर झालेली आहे. त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आता तो नांदेडमध्ये आर्मीमध्ये जॉईंट झाला आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ह्या बहिणीची आई गावी राहते आणि त्यांच्याकडे चांगलं घर नव्हतं. ह्या बहिणीने विश्वासाने त्यांच्यासाठी प्रभू येशूकडे प्रार्थना केली आणि प्रभूच्या कृपेने त्यांना चांगलं घर बांधून मिळालेलं आहे. ह्याशिवाय काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईला मानसिक त्रास झाला. ती घरातून कुठेही निघून जायची आणि बडबड करायची, पण ह्या बहिणीने विश्वासाने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रभू येशूने त्यांचा मानसिक त्रास काढून टाकला. ह्याशिवाय ह्या बहिणीला स्वतःला 1 दिवस डोकं दुखत होतं आणि काही दिवसांपासून त्यांचे केस गळत होते. प्रार्थना माध्यमांचा वापर करत राहिल्याने त्यांच्या केसाची गळती थांबलेली आहे आणि त्यांचं दुखणं देखील प्रभू येशूने बरं केलेलं आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव वैशाली आहे. मी इथं 1 वर्ष झालं येते
पण मी नाचून जेव्हा इथून बोलतात नाचून स्तुती करा, तर मला व्हायचं नाही ते. नाचायचे पण लाजू लाजू नाचायचे. आणि मग मी शिबिर घेतले गेल्या हप्त्यात, आणि त्याच टायमाला प्रभूला बोलले मी नाचून स्तुती करू दे देवा तुझी, एकदम आनंदाने. आणि मग मी घरी गेले, बघते इकडे तिकडं मला गाणं आलं का नाचते, म्हणजे देवाचं गाणे स्तुती लावते त्या टायमाला. आणि मग मला आठवण आली की मी गवाही नाही दिली. मग त्या ब्रदरची गवाही आली तेव्हा मग मला मधून चल उठ मला गवाही दे असं आलं मला. आणि मी सांगते तर मी जिकडे तिकडे नाचते. आणि मग प्रभूनी शिबिरमध्ये आल्यावर माझ्यावर दया झाली, मी नाचून गाऊन स्तुती करते प्रभूची. म्हणून तुमची इच्छा होती की प्रभूची नाचून गाऊन स्तुती करावी, आणि प्रभूने तुमची इच्छा पूर्ण केली. आता तुम्ही नाचून गाऊन स्तुती करता. नाचून गाऊन स्तुती करते, म्हणून प्रभूला मी धन्यवाद देते. तुमचं नाव सांगा. माझं नाव मनीषा विष्णू पडवले. आणि तुमच्या पायाला काय त्रास झाला होता? माझ्या पायाला बारीक बारीक घामोल्या, अशा फोड्या दशा भरपूर. माझे दोन्ही पायाला डोक्यापासून तर खालपर्यंत झालेलं, पूर्ण पाय माझं भरलेलं फोड्यांनी. 1 महिना मला हा त्रास होता. मी इकडे 1 महिन्यानंतर आले आणि विश्वासाने इकडचं आशीर्वाद पाणी घेतलं आणि विश्वासाने माझ्या पायावर टाकलं. आणि त्या क्षणाला 5-6 दिवसानंतर माझा आपोआप तो आजार सर्व येशू प्रभूने काढून टाकला. ज्या घामोळ्या आल्या होत्या त्या पूर्णपणे नष्ट झाल्या. हां, येशू प्रभूने पूर्णपणे क्लिअर नष्ट करून टाकल्या. म्हणून मी येशू प्रभूला धन्यवाद देते. ही बहीण सांगते की 1 महिन्यापासून तिच्या गुडघ्यापासून खाली पायापर्यंत लहान लहान फोड्या आल्या होत्या घामोळ्यांसारख्या, आणि सतत त्याला खाज व्हायची. या बहिणीने विश्वासाने तेलाचा आणि पाण्याचा वापर केला. प्रभू येशूची कृपा तिच्यावर झाली आणि तो त्रास बरा झालेला आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुम्हाला काय त्रास होता? मला त्रास 15 दिवसाखाली माझ्या कानाला सूज आली होती आणि भरपूर वेदना होत होत्या. आम्ही कानामध्ये बोट टाकून बघले तर माझं होल असं बंद झाल्यासारखं दिसत होतं. तर मी तेलाचा वापर केले आणि वचनं बोलत राहिले. कधी माझ्या कानाचा त्रास निघून गेला मला काही माहीत नाही, आणि देवाने माझ्या पूर्ण कानाचा त्रास बरा केला म्हणून मी देवाला धन्यवाद देते. आणि माझी दुसरी साक्षी आहे, गेल्या महिन्यामध्ये मला एवढा अशक्तपणा आला होता, तर मला असं चक्कर यायची. बाजवरी झोपले खाटावरी तरी मला उठायचं, असं धरायचं मी कुठंही. आणि 15 दिवस असे मी झोपूनच राहायचे, जेवण जात नव्हतं, काय जात नव्हतं, असं अशक्तपणा आला होता. पण मी देवाची वचनं बोलत राहिले आणि ब्रदांच्या मातीचा वापर करत राहिले. देवाने मला एवढी ताकद दिला, माझ्या जीवनामध्ये सर्व काही असं नवीन जीवन झाल्यासारखं झालं. अशक्तपणा निघून गेला. ह्या दोन्ही गोष्टीबद्दल मी देवाला मनापासून धन्यवाद देते, त्याची स्तुती करते, आभार मानते, धन्यवाद. आणि तुमच्या मुलीला काय त्रास होता? माझ्या मुलीला 4 वर्षापासून तिच्या दोन्ही कानाला पाणी आणि पू येत होता. आणि मी तिला सांगायचं नेहमीच, ती परभणीला राहते, परभणीहून आली प्रार्थनासाठी. आणि मी तिला सांगायचं, पूजा काटे घालू नको ते कानामध्ये, लाकडे घालू नको, आणि तू देवाच्या तेलाचा वापर कर. ती गेल्या महिन्यामध्ये प्रार्थनाला आली होती, ती माझं ऐकत नव्हती. कानामध्ये सदा पू यायचा, पाणी यायचं, आणि ते सदा ते काटे घालायची, लाकडे घालायची कानामध्ये. आणि गेल्या महिन्यामध्ये ती प्रार्थनाला आली होती, तेलाचा वापर केली, आजारमुक्तीचे वचनं बोलली, आणि 4 वर्षाचा त्रास तिचा प्रभूने काढून टाकला. तिचे दोन्ही कान देवाने बरे केला, मी देवाला धन्यवाद देते. आणि ताई, तुमच्या दोन्ही कानाला 4 वर्षे पू आणि पाणी सतत यायचं? हो, सतत यायचं. आणि त्यामुळे तुम्ही काड्या किंवा काहीतरी टाकून तुम्ही नेहमी असं घालायचं, सतत घालायचे. आणि तुम्ही म्हणताय की तुमच्या आईबरोबर तुम्ही गेल्या महिन्यात इथे प्रार्थनेत आले होते, तेव्हा काय घडलं? तेव्हा असं काहीतरी गेल्यासारखं वाटलं. प्रार्थनेत तुम्हाला असं जाणवलं? हां. त्याच्यानंतर त्रास पूर्ण निघून गेला? निघून गेला. मग कानामधून जे पू येत होता, पाणी येत होतं, आणि तुम्हाला काही त्रास पण व्हायचा का? हो, दुखायचं. हां, दुखायचं. पण आता पाणी यायचं, कधी कळत नव्हतं खालती असं वाढत. पाणी पूर्ण खालून गळायचं? हो, जास्त पाणी यायचं. पण प्रार्थनेत आल्यानंतर तुम्ही स्वतः पण प्रार्थना केली? हो, केली. आणि तेव्हापासून ते त्रास पूर्ण निघून गेलेला आहे? नाही, काहीच त्रास झाला नाही? डोकं पण दुखत होतं 2 वर्षाखाली. 2 वर्ष डोकं दुखत होतं? आपटून घेत होती जमिनीवर आपटून घ्यायचे? तुमचे डोके इतकं दुखायचं खूप. मग ते कसे बरे झाले? त्या दिवशीच म्हणजे गेल्या महिन्यात आले ना, तेव्हा बरं झालं. गेल्या महिन्यात जेव्हा तुम्ही आले तेव्हा डोकेदुखीचा त्रासही निघून गेला? तेव्हापासून डोकंही नाही दुखलं? प्रभूने बरा केलेला आहे. सर्वांना टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. प्रेमा. आणि काय समस्या होती?
आमच्या गावात ना एक कंपनी खोललेली आहे, भांडी कंपनी. मी जाऊन अशी विचारायला जात भरती आहे का, तर माझ्या जाऊन 8 फेऱ्या झाल्या. नंतर मला लाज वाटायला लागली, तर मी अशीच घरात आमच्या प्रार्थना केली प्रभू येशूजवळ का आता मला जाऊन लाज वाटतंय, आता त्यांचंच काहीतरी निरोप येऊ दे. आता मी बोलली जाणार नाही. तर मला 5 दिवसात मॅनेजरचाच निरोप आलेला आहे. जी बोलते लेडीज येत होती तिला बोलते बोलवा कामाला. तुम्ही अगोदर 8 वेळा फेऱ्या घातल्या, पण तिथून काही निरोप येत नव्हता. आणि ज्या आठवड्यात तुम्ही स्वतः प्रार्थना केली त्याच आठवड्यात निरोप आला. 5 दिवसात. आता तुम्ही कामाला जाता तिकडे? आता मला 3रा महिना चालू आहे ना. संडेची पण सुट्टी केली का म्हणजे देत नव्हते, दिवस कापत होते. तर आता मनावून बोलले ज्याला संडेला सुट्टी करायची त्यांनी करा आरामशी. आता दिवस कापत नाही. प्रभूने मोठी कृपा केली तुमच्यावर. सर्वांनी टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. समस्या काय होती तुझी? मी पहिला ट्रक ड्रायव्हर होतो, गाडी चालवायचो. ते पूर्णपणे इतके जबरदस्ती करायचे की तिथं टायमाचं व्हॅल्यूच नव्हतं. तर प्रभूला म्हणायचं मी प्रभू मला स्वतःचं काम पाहिजे, कुणाची म्हणजे एवढं मला कोणी ओरडलेलं नाही आवडत. प्रभू मला म्हणजे स्वतःचं काम दे प्रभू, मी स्वतः म्हणजे मालक व्हायचं आहे प्रभू. तर तसं का रिक्षाचं परमिट चालू होतं, तर मी काय केलं तर रिक्षाचं परमिट पण काढलं. रिक्षाचं परमिट काढल्यानंतर प्रभूला परत विचारलं, प्रभू तू सांग की मी कुठलं काम करू, वेल्डिंगचं करू का रिक्षा चालू का ट्रक ड्रायव्हर बनू, तू सांग प्रभू. कारण की तुझी योजना सर्व काळ टिकते प्रभू, मला मदत कर प्रभू, मला तुझी गरज आहे. तर प्रभूने परत माझ्या बहिणीला दाखवलं दृष्टांतमध्ये की तू एक पत्र्याचं शेड आहे त्याच्यामध्ये वेल्डिंग करतो आहेस आणि तिथं इतकं काम येतं आहे, तुला इतकं काम येतं की आजूबाजूला चर्चा होते की ह्याला इतकं काम येतं कुठून इतकं ते म्हणजे असं दाखवलं बहिणीला. तसं झाल्यानंतर मग मी ते ड्रायव्हिंगचं काम सोडून दिलं लगेच. सोडल्यानंतर हळूहळू काम करत मशिनी घेतल्या, वेल्डिंग मशीन हे सगळं घ्यायला चालू केलं. तेच घेतल्यानंतर मग प्रभूला म्हणलं दुकान दे. तर प्रभूनी त्या अशी पत्र्याचीच लाईन आहे पूर्ण, त्याच्यामध्ये गाळे आहेत, 3 नंबरचं दुकान मला दिलं आणि त्याच्यामध्ये इतकं आशीर्वाद केलं की आता मला टाईम नाही. माणसामध्ये आमचं काम करून दिला 10 दिवस लागतील इतकं काम आहे माझ्यापाशी, मला आता टाईम नाही सध्या, मी तुम्ही 5 दिवस थांबता का. आता काल पण तसंच झालं. ते म्हणजे तुम्ही देवाकडे मार्गदर्शन मागितलं आणि देवाने त्या दृष्टांताच्याद्वारे तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि आता तुम्हाला त्या कामामध्ये आशीर्वाद आहेत भरपूर. तर म्हणजे इतका आशीर्वाद आहे की एक काम संपत नाही, दुसरं समोर चालूच असतं. प्रभु ने तुमच्यावर कृपा केली. प्रभु ने इस भाई पर अनुग्रह किया. आप सभी जन जोर से तालियां बजाकर प्रभु को धन्यवाद दीजिए. सर्वांचा या
सर्वजण टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. आता या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो या ठिकाणी आहे. प्रभू येशू इथे आहे. ही संपूर्ण जागा त्याच्या उपस्थितीने भरलेली आहे. आपले डोळे बंद ठेवा. आत्म्याने प्रभूला बघा. तो किती सामर्थ्यशाली आहे, किती तेजाने भरलेला आहे, प्रकाशाने भरलेला आहे. आणि तो किती चांगला आहे, किती प्रेमळ आहे. बघा त्याच्या प्रेमाकडे. त्याचं प्रेम किती मोठं आहे, त्याची दया किती मोठी आहे. तुम्ही आजारात असाल, दुःखात असाल, घाबरू नका, निराश होऊ नका, मनाने खचू नका, कारण जीवनाचा प्रभू इकडे आहे. तो तुम्हाला जीवन दिल्याशिवाय राहणार नाही. तो तुम्हाला जीवन देईल, विपुल जीवन देईल. सैतानाचं प्रत्येक काम तो तुमच्या जीवनातून नष्ट करेल, कारण तो आपल्यापैकी प्रत्येकावर प्रेम करत आहे. तुमचं सगळं दुःख त्याच्या हातात द्या. त्याच्यासाठी अशक्य काहीच नाही आहे. त्याला जमणार नाही असं काही नाही आहे. आपलं सगळं ओझं त्याच्या हातात द्या आणि त्याच्या प्रेमाकडे बघत राहा, त्याच्या सामर्थ्याकडे बघत राहा. तुमचं दुःख किती मोठं आहे त्याचा विचार करू नका. आपला प्रभू किती मोठा आहे त्याकडे बघा. त्याचं प्रेम किती मोठं आहे. आपल्याला वाचवण्यासाठी तो स्वर्गातून या पृथ्वीवर आला. मानव रूप त्याने आपल्यासाठी धारण केलं. आपली पापं त्याने घेतली, आपले आजार त्याने घेतले, आपली दुःख त्याने घेतली आणि त्याने आपल्याला सदा सर्व काळासाठी मुक्ती दिलेली आहे. त्याला धन्यवाद द्या. त्याला बसलेल्या माराने आपण निरोगी झालेलो आहोत. त्याने वाहिलेल्या पवित्र रक्ताने आपली पापं पुसली जात आहेत. त्याच्या क्रूसाच्या बलिदानामुळे आपल्यासाठी अनंत जीवनाचा दरवाजा उघडला आहे. त्याला धन्यवाद द्या. तो प्रभू इकडे आहे, कारण तो क्रूसावर मरण पावला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो प्रभू युगाने युग जिवंत आहे. युगाने युग जिवंत आहे. आपले हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा. हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा. प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता प्रभू समोर शांतवाणी आपलं हृदय उघडा. पापांची क्षमा देणारा प्रभू इकडे आहे. आज त्याच्याकडून पाप क्षमा मिळवून घ्या आणि त्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या मनात कोणाविषयी राग असेल तो काढून टाका आणि त्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे की आपण प्रत्येक वैऱ्याला क्षमा केली पाहिजे. आठवण करा, कोणी तुम्हाला त्रास दिला आहे, फसवलं आहे, विश्वासघात केला आहे, तुमचं मोठं नुकसान केलं आहे, तुमची बदनामी केली आहे, तुमचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे. आज त्या सगळ्यांना क्षमा करा. जोपर्यंत आपण दुसऱ्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत देवपिता आपल्या पापांची आपल्याला क्षमा देणार नाही. क्षमा करा. प्रत्येक वैऱ्याचा चेहरा डोळ्यासमोर आणा. तुम्हाला ज्यांच्याशी बोलायला आवडत नाही, तोंड पण बघायला वाटत नाही, एकसारखा त्यांचा राग येतो, असे कोण लोक तुमच्या जीवनात आहेत त्यांची आठवण करा. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. क्षमा करा. सगळा राग, द्वेष, सगळी कटुता मनातून काढून टाका. क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा.
टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, लाच देणं, लाच घेणं, देवाला दोष देणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, अन्याय करणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं आहे, तोंडातून जे वाईट निघालं, कुणाला शिव्या दिल्या, कुणाची निंदा केली, चेष्टा केली, व्यर्थ बोललात, सगळं कबूल करा. तुमच्या जीवनातली गुप्त पापं देखील कबूल करा, कारण देवाला कोणी फसवू शकत नाही, त्याला सगळं ठाऊक आहे. प्रभूला सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झालेली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी रडून पश्चाताप करा, आपल्या पापांसाठी अश्रू ढाळा. प्रभूला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मला दुःख होत आहे, मला वाईट वाटतंय, मी खूप पाप केलेली आहेत, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. आणि आता पापांची क्षमा मागा प्रभूजवळ. आपल्या पाप क्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिलेला आहे, त्याने आपल्यासाठी रक्त ओतलं आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभूच्या क्रूसाकडे बघा, आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, मस पाप्यावर दया कर, मस पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, मस पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सोस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मुक्त हो, मुक्त हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊ. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसनमुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येऊ. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या.
धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमीन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज प्रभू येशूला स्वीकारून आत्म्याची मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालेलं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलण्याची गरज नाही. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमीन. हालेलुया हालेलुया हालेलुया. वैभव